बीड शहरातील नगर रोड, बस स्थानक परिसर आणि सागर हॉटेल समोरील ही काही दृश्य आहेत. शहरातील वाहतुकीची परिस्थिती आणि पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणणारी ही दृश्य आहेत. रस्त्यावर नो पार्किंगचे स्पष्ट निर्देश असतानाही काही वाहन चालक तिथंच आपली वाहनं उभी करताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी वाहनं उभी करण्यासाठी आखून दिलेल्या पिवळ्या पट्ट्याच्या बाहेरही वाहनं लावली जातात. त्यामुळे रस्त्याची उपलब्धता कमी होते, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि वर्दळीच्या भागात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे केवळ नागरिकांना दोष देऊन ही प्रश्न चालणार नाही. कारण नागरिकांनी नियम पाळायचे असतील तर त्यांनी वाहनं पार्क कुठं करायची हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. विशेषतः बसस्थानकासमोरील हॉटेल परिसरात ही परिस्थिती पाहायला मिळते आणि हा प्रश्न अधिक गंभीर बनतो. एखाद्या हॉटेलसमोर नो पार्किंगचा नियम असेल तर हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी आपली वाहनं नेमकी कुठे उभं करायची? रस्त्यावर वाहनं लावली तर नियमभंग, पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर वाहनं लावली तर वाहतुकीला अडथळा आणि वाहन कुठेतरी लावायची म्हटलं तर पर्यायी पार्किंगची व्यवस्था कुठे? मग प्रशासनाला एक प्रश्न आहे की नो पार्किंगची अंमलबजावणी करताना नागरिकांसाठी पर्यायी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे का? नियम असायलाच हवेत. वाहतुकीची शिस्तही आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. पण त्याचबरोबर व्यवस्थित पार्किंग झोन, स्पष्ट सूचना फलक आणि वर्दळीच्या भागात योग्य वाहतूक नियोजन याच्याकडेही प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांची जबाबदारी ही तितकीच मोठी. प्रशासनाने केवळ दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा नियम काय यासोबत पर्याय काय याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण नागरिकांनी नियम पाळावेत ही अपेक्षा योग्यच आहे, पण नागरिकांना नियम पाळता येतील अशी व्यवस्था उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शेवटी प्रश्न फक्त एवढाच नाही की कोण नियम मोडतंय, तर प्रश्न हा देखील आहे की हा नियम नागरिकांना प्रत्यक्षात पाळता यावा यासाठी व्यवस्था काय? बीड शहर आपलं आहे, रस्ते आपले आहेत आणि वाहतुकीची शिस्त राखण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत आणि प्रशासनाने योग्य व्यवस्था केली पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच बीड शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होऊ शकते. नो पार्किंग म्हणजे नो पार्किंग, पण त्याचसोबत नागरिकांचा एक प्रश्न कायम आहे, मग पार्किंग कुठं? आता या प्रश्नाचं उत्तर प्रशासन कधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही. धन्यवाद.